मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यातील सत्ताधारी महायुतीत वरकरणी कितीही एकजूट वाटत असली तरी तशी परिस्थिती महायुती सरकारमध्ये अजिबात दिसत नाही. वरकरणी कितीही एकजूट वाटत असली तरी आतून मात्र पराकोटीचा संघर्ष आणि पराकोटीचा तणाव हा कुठल्या ना कुठल्या कारणाने महायुतीमध्ये सातत्याने समोर आलेलं मागच्या काळातील काही घटनांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. महायुती सरकारला महाराष्ट्राच्या एक सभागृहामध्ये 288 पैकी 236 एवढ्या आमदारांचं महाकाय असं संख्याबळ आहेत. 2.25 वर्षाचा कालावधी महायुती सरकारला पूर्ण झाला तरी आपापसातील सत्ता संघर्षामुळे नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा हा गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून हा सातत्याने प्रलंबित राहिलेला होता. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची घोषणा केली. अनुक्रमे भरत गोगावले आणि गिरीश महाजनांची या ठिकाणी त्यांनी वर्णी लावली. या निवडीमागे सरकार जरी 3 पक्षाचं असलं तरी अजितदादांच्या पक्षात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्ष म्हणजे पर्यायी महायुती सरकार अजिबात गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. हे स्पष्ट संकेत काल पालकमंत्री पदाच्या नियुक्तीतून भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने दिलेले दिसत आहे. राष्ट्रवादीत अजितदादानंतर सुनील तटकरे यांचा शब्द प्रमाण मानला जात होता, पण राष्ट्रवादीत आपल्याशिवाय म्हणजे पवार कुटुंबाशिवाय आपला एक छत्री अंमल असावा म्हणून सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून त्यांच्या वर्चस्ववादाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि प्रचंड नैराश्य या निर्माण झालेलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा संभ्रम आणि अंतर्गत सत्ता संघर्ष टोकाला गेल्याने सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादा गटाची परिस्थिती त्याची बार्गेनिंग पॉवर या ठिकाणी कमी झालेली दिसते. नेमका तोच फायदा उचलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेशिवाय न करमणाऱ्या अजितदादांच्या पक्षाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न काल पालकमंत्री पदाच्या असलेल्या तिढ्यातून या ठिकाणी सोडवला. पक्षात प्रभावी नेतृत्व, सक्षम नेतृत्व, स्पष्ट आराखडा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होऊ शकतं आणि त्याची परिणिती काय असू शकते हे नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या निर्णयातून काल स्पष्टपणाने महाराष्ट्रासमोर आलं. आणि एकूणच सरकारमध्ये आपला दबदबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी सुनील तटकरेंच्या साम्राज्याला सुरुंग लावून भरत गोगावलेंची नियुक्ती केली आणि त्यांनी ती तसं सिद्ध करून देखील दाखवलं. एकूणच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत असलेली अस्वस्थता, अंतर्गत असलेली नैराश्य ही कुठल्या टोकाला गेलेली आहेत. अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंनी पक्षातील निर्णय प्रक्रियेमध्ये आपला वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंना मात्र निर्णय प्रक्रियेत बाजूला ठेवून पक्षामध्ये त्यांचं वजन कमी होत असल्याचं हे सातत्याने दाखवून दिलं. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतही मोठा संघर्ष होता. गिरीश महाजन यांचा नाशिकवर नेहमीच एक छत्री अंमल राहिलेला होता. शिंदे सेनेत दादा भुसे व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ हे जिल्ह्यातील मंत्री देखील पालकमंत्री पदासाठी सक्षम असे दावेदार मानले जात होते. त्यांच्या सक्षम अशा दावेदारीची चर्चा ही सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात घडत होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये माणिकराव कोकाटे हे देखील काही काळ मंत्री राहिलेले होते, परंतु त्यांच्या मधुर व रसाळ वाणीने महाराष्ट्र ओलाचिंबा झाल्याने दैव देते आणि कर्म नेते या उक्तीने त्यांना मंत्रिपदावरून व नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं. पर्यायाने नेतृत्वाची धमक असून देखील श्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे संधी मिळून देखील त्यांना मात्र ती साधता आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने व लाभाचे पद न घेण्याच्या निर्णयामुळे कोकाटे हे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदातून आपोआप या ठिकाणी बाद झाले. एकूणच काय की पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी त्यातून भविष्यात महायुती सरकारमध्ये
राजकीय वर्चस्वाचा नवा अध्याय हा भविष्यामध्ये निर्माण उभा राहू शकतो. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सतत हेलकावे खात असल्याचं चित्र सातत्याने निर्माण होत आहे. किंवा फडणवीस हे दिल्ली मंत्रिपद हे स्वीकारतील अशी चर्चा अधूनमधून होत आहेत. फडणवीसांच्या जागी महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री येईल या बदलाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर या ठिकाणी घडताना दिसत आहेत. फडणवीस हे काल दिल्लीला होते आणि त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय टीमची घोषणा ही करण्यात आली. थोडक्यात काय तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड प्रशासकीय व आर्थिक महत्त्व प्राप्त झाल्याने भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याची अजिबात शक्यता नव्हती आणि तेच अखेर खरं ठरलं. थोडक्यात काय तर महायुतीतील जागा वाटपाचा आणि सत्तेतील प्रभावाच्या प्रश्नावर अजित पवार गटाचं नेमकं वजन किती आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ सहानुभूतीची म्हणून पाहून चालणार नाही, तर भविष्यात अंतर्गत मतभेद व महायुतीतील सुप्त आव्हान यांचा एकत्रित परिणाम म्हणजे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबरोबरच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्वीचं असलेलं अर्थमंत्रीपद नाकारण्यात आलेलं आहे. यातून जे प्रश्न उभे राहतात त्यातून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात त्यांच्या वाटचालीबद्दल अतिशय अंतर्मुखपणाने या ठिकाणी विचार करावा लागेल. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आज एवढेच. नमस्कार.